या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत नागपंचमी स्पेशल पारंपरिक पदार्थ सॉफ्ट आणि तितकंच स्वादिष्ट उकडीच्या करंज्या। यासाठी सुरुवातीला करंज्याचं सारण तयार करून घेऊ। 1 ते 2 चमचे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स गोल्डन ब्राउन होईपर्यंत रोस्ट करायचे। यामध्ये थोडी खसखससुद्धा घातली तरी चालेल। आता ओल्या खोबऱ्याचा किस यामध्ये घालत आहे। सारणासाठी 1 नारळाचा किस वापरलेला आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि 1 ते 2 मिनिट हा खोबऱ्याचा किस तुपामध्ये भाजून घ्यायचा, जेणेकरून ते मॉइश्चर कमी होईल। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ मिक्स करत आहे। साधारण अर्धा किलोला कमी एवढा गूळ यामध्ये वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचे प्रमाण कमी जास्त ठेवू शकता। सारणाच्या या पूर्ण प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत सारण हलवत राहायचे। आता यामध्ये मी एक स्पेशल इन्ग्रेडियंट घालत आहे, ते म्हणजे मिल्क पावडर। 2 चमचे मिल्क पावडर यामध्ये घातलेली आहे। यामुळे सारणाला खव्यासारखी टेस्ट येते। त्यानंतर यामध्ये वेलची साखरेमध्ये बारीक करून घातलेली आहे। कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातले की त्याची चव ही दुपटीने वाढते, त्यामुळे चिमूटभर मीठ आवर्जून घातलेले आहे इथे। बघू शकता सारण सॉफ्टही दिसत आहे आणि यातलं मॉइश्चरही कमी झालेलं आहे। अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे सारणासाठी। 8 ते 9 मिनिटांमध्ये सारण तयार झालेलं आहे। आता करंज्यासाठी पीठ शिजवून घेऊ। येथे 2 कप पाणी गरम करण्यासाठी घेतलेले आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप घालायचं। आता इथे छोटा बाउल इतके तांदळाचे पीठ पाण्यामध्ये मिक्स केलेले आहे। एक ते 1.5 मिनिट पाण्यामध्ये हे पीठ शिजवून घ्यायचं। गॅस बंद करून पिठावर 1 तास झाकून ठेवायचं। पीठ थोडं कोमट झाल्यानंतर हाताने चांगले मळून घ्यायचे। एकदम सॉफ्ट गोळा करून घ्यायचा पिठाचा। आवश्यक तेवढ्या पाण्याचा वापर करून पीठ चांगले मळून घ्यायचे। अशा पद्धतीने सॉफ्ट असे हे पीठ झाले पाहिजे। आता या पिठाचे लहान लहान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे। दोन्ही हाताला थोडे तांदळाचे सुके पीठ लावायचे आणि अशा प्रकारे हे गोल गोल फिरवत पारी करून घ्यायचे। काही जण पाण्याच्या तर काही जण तुपाच्या मदतीने ही पारी करतात, पण अशा प्रकारे जर तुम्ही याआधी केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा। खूप सोपी पद्धत आहे ही सुद्धा। आता यामध्ये योग्य त्या प्रमाणात सारण भरून करंजी व्यवस्थितपणे मिटवून घ्यायची।
जर या करंज्या व्यवस्थितपणे प्रेस केल्या नाहीत तर उकडताना त्या फुटतात आणि त्यातील सारण बाहेर येण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने सर्व करंज्या बनवून घ्यायच्या. करंज्या चाळणीमध्ये ठेवण्याच्या आधी चाळणीला तूप लावून घ्यायचे, त्यामुळे त्या चिकटणार नाहीत आणि उकडून घेतल्यानंतर त्या व्यवस्थितपणे काढता येतील. अशा प्रकारे इथे सर्व करंज्या आधी बनवून घेतलेल्या आहेत. करंज्या बनवत असताना पाणीही गरम करायला ठेवलेले होते. त्यावर आता ही करंज्यांची चाळण ठेवत आहे. याच्यावर एक ताट झाकायचं आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि 15 ते 20 मिनिटांसाठी करंज्या उकडून घ्यायच्या. बघू शकता इथे आता उकडीच्या करंज्या रेडी झालेल्या आहेत. श्रावण महिन्यातील खास सण नागपंचमी आता लवकरच येत आहे, तर त्यानिमित्ताने तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने उकडीच्या करंज्या नक्की बनवा. खूप सॉफ्ट आणि चविष्ट बनलेले आहेत या करंज्या. अगदी तोंडात विरघळणारी चव आहे याची. तुम्हीसुद्धा नागपंचमीला हा पारंपरिक पदार्थ बनवता का? कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला ही उकडीच्या करंज्या खायला खूपच आवडत असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच चविष्ट पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.